नमस्कार. एका आगळ्या वेगळ्या मैफिलीत मी नुपूर पाटील आपलं स्वागत करते. ही मैफल आहे शब्दांची, पण ती सुरेल आहे. कारण मैफिलीतील पाहुणे खास आहेत. अभिजात सुरांशी नाते सांगणारे ते आहेत. ते खास पाहुणे आहेत प्रख्यात सतार वादक पंडित रवी चारीजी. समकालीन शास्त्रीय संगीताच्या अवकाशातील एक महत्त्वाचं नाव. आज आपण त्यांच्याशीच सुरेल संवाद साधणार आहोत. संगीत क्षेत्रातील त्यांचा हा प्रवास, संघर्ष, वर्ण हे सगळं जाणून घेणार आहोत. सप्तसुरांनी त्यांनी साकारलेलं विश्व उलगडणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, तबला आणि सतार या दोन्ही वाद्यांवर आपली सारखीच हुकूमत आहे. तबला आणि सतार या दोन्ही वाद्यांपैकी तुम्ही सतार हे वाद्य निवडलं, हे काही सहज घडून गेलं की ठरवून केलं? माझे बाबा पंडित प्रभाकर चारी, त्यांनी गोव्यामध्ये भरपूर विद्या दिली, तालीम दिली. संगीतामध्ये कानाकोपऱ्यात संगीत पोचवलं. तेव्हा गायन, हार्मोनियम, बाकीची वाद्य होतीच, पण सतार नव्हती. तेव्हा त्यांनी एक 75 रुपयाला सतार आणली आणि ती सतार त्यांनी थोडंसं त्यांना जेवढं येत होतं दाखवलं. आणि त्याच्यानंतर मग एक मांजरेकर सर होते, त्यांनी थोडं दाखवलं. आणि त्याच्यानंतर अब्दुल करीम खान साहेब फ्रॉम धारवाड, सतारिया, ते आले गोव्यात. आणि तिथून सतारचा प्रवास सुरू झाला. आणि स्वामी विवेकानंद सोसायटी, तिथून मग कला अकॅडमी, असा हा सतारचा प्रवास तेव्हा सुरू झाला. तुम्ही मूळचे गोव्याचे, तुमचा सांगीतिक प्रवास गोव्यातून सुरू झाला. गोव्याचं या प्रवासात कसं योगदान राहिलंय, आणि जर तुम्ही गोव्यातून आला नसता तर मग तुम्ही काय असता? खूप चांगला प्रश्न आहे. बालपणापासून घरात संगीताचे वर्ग, जे वडील तबला, गायन, भजन परंपरा, कीर्तन परंपरा, संगीत नाटकं, बाबांबरोबर सारखं मी सर्व ठिकाणी जायचो. जसे कोल्हापूरला जगद्गुरू कबीर पीठाचे कराडकर, त्यांचे ते पूर्वी कराडकर बुवा, म्हणजे गोवांचे गुरु मनोहर बुवा शिरगावकर, असे मोठे मोठे नामांकित लोकांकडे वडिलांमुळे मला जाणं होत असे. आणि त्याच्याबरोबरच संगीत नाटकं, भजनं, सोमवार, गुरुवारी, शुक्रवारी प्रत्येक देवळामध्ये भजन असायची. तिथे जाऊन भजनाला वाजवणे किंवा ऐकणं, याच्यामुळे फाउंडेशन जे झालं, मी संगीतामध्ये खूप स्ट्रॉंग झालं. आणि संगीतामध्ये फाउंडेशन स्ट्रॉंग होणं फार गरजेचं आहे. बेसिक फाउंडेशन खूप स्ट्रॉंग झालं सारखं. म्हणजे आणि वडील मला कीर्तनाचे काही काही गोष्टी सांगायच्या, म्हणजे आर्या, कदिंडी, अशा गोष्टी वडील मला शिकवायचे. त्याच्यामध्ये स्वरांचं बेसिक नॉलेज, ताललयचं अभ्यास, हा सर्व एवढा स्ट्रॉंग झाला आणि जे मला आता खूप उपयोगी पडलं. सर, उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान आणि उस्ताद शाहिद परवेज खान यांच्यासारख्या संगीतकारांकडे तुमचं शिक्षण झालं. या दोन्ही वेगवेगळ्या घराण्यांचा तुमच्या शैलीमध्ये, संगीताच्या शैलीमध्ये कसा फरक पडला, कसा प्रभाव पडला? येस, मी 5 वर्ष अब्दुल हलीम जाफर खानचा मंगल शिकत असे. त्याच्यानंतर काही कारणास्तव ते म्हणाले, तू शाहिद बँकेकडे जा. तिथून मी तिथे गेलो आणि पूर्णतः त्यांची खरंच पंचम ही एक डिफरंट स्टाईल आहे सतारीमधली, आणि गंधार पंचम, ह्या दोन्ही स्टाईलमध्ये पूर्णतः मी चेंज, एका स्टाईलमध्ये दुसऱ्या स्टाईलमध्ये. कारण त्यांचा बाज हा पूर्ण वेगळा होता. गत अंग जास्ती होतं, गतांग त्याला म्हणतो. आणि त्याच्यानंतर गायकी अंग, ज्याच्यामध्ये जो विलायतखान साहेबांनी ख्याल गायकी संगीतामध्ये सतारीमध्ये आणली, फ्रॉम गतांगपासून ख्याल गायकी सतारीमध्ये. आणि त्याला मग सतारीची भाषा वापरून त्या बंदिशींना वेगळ्या तऱ्हेने त्यांनी खूप विचार हा विलायतखान साहेबांनी आणला. तर ह्या दोन्ही मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या ह्याच्यामधून. म्हणजे जाफरखानी बाज आणि इटावा घराण्याचा बाज, त्याला आता विलायतखानी बाज पण म्हणतात. तर खूप
टेक्निकली खूप गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि जसं आपण भीमसेनजी म्हणू किंवा कुमारजी म्हणू, खूप फरक आहे म्हणजे त्यांच्या गायकी अंगामध्ये, स्टाईलमध्ये. तसा हा जाफरखानी बाज आणि इटाबा घराणा. सर रविशंकर असतील, आता तुम्ही मगाशी विलायत खाँ साहेब यांचा उल्लेख केला, तर यांच्या शैलीचा प्रभाव किंवा त्यांच्या सतारीचा प्रभाव अनेकांवर आहे. तुमचेच समकालीन आहेत नीलाद्री कुमार. तर तुमची सतार नेमकी कुणाच्या जवळची आहे? कुणाच्या सतारीचा प्रभाव तुमच्यावर आहे? खूप लोकांकडे शिक्षण झालं. त्याच्यामध्ये मुगुबाईजी कुर्डीकर, किशोरताई आणि माझे गुरु अब्दुल करीम खान साहब, अब्दुल हलीम जाफर खान साहब, तदनंतर शाहिद परवेजजी, सुरेश दादा, तुळशीदास बोरकरजी. तर यांच्याकडे पाहताना त्यांच्याकडनं तालीम आणि त्याच्या बरोबरीनंच वेगवेगळ्या लोकांना ऐकणं, भीमसेनजीपासून, किशोरताईपासून, आमिर खान साहेबपासून सगळ्यांना ऐकून जे काय आपण आत्मसात करतो त्या गोष्टी ह्या वादनामध्ये, आपल्या वादनामध्ये तो विचार आणत असतो. जे काही समकालीन वादक आहेत, बरेच लोक आहेत त्या, आणि आताही बरीच मुलं नवीन चांगले वाजवत आहेत. तर त्याच्यामध्ये आपलं वादन वेगळं ठेवायचं, युनिक कसं ठेवायचं हा विचार सारखा असतो. डिफरंट बाज, हा जाफरखानी स्टाईल बाज. सर हे सतार एक रसायनच आहे, तर हे तुम्ही कसं समजून घेतलं? म्हणजे खरंच खूप सुंदर. हे तुम्ही दोन घराण्यांमधला जो फरक आहे तो दाखवताना इतक्या सुंदर पद्धतीने तो दाखवला की नक्कीच म्हणजे माझ्या अंगावर शहारे आलेत. थँक्यू सर, तुम्ही रागांच्या चौकटीत राहून सुधारणा करणारे एक्सपर्ट म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं खरं तर. तर एक संगीतकार म्हणून तुम्ही हा समतोल कसा साधता? जेव्हा तुम्ही शास्त्र जेव्हा पाहतो आम्ही, म्हणजे इंडियन क्लासिकलमध्ये जेव्हा आपण शास्त्र म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा रागाची बांधणी किंवा रागाला त्याचे नियम आहेत, ताला लयचे नियम आहेत, त्या चौकटीला घेऊनच जावं लागतं. त्याच्या बाहेर जर आपल्याला जायचं असेल, एक्झाम्पल मला भूप वाजवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मला मध्यम आवडला, भूपमध्ये मध्यम नाही आहे, तो आवडला किंवा थोडंसं कोमल निषाद आवड त्याच्यामध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये ते मग तुम्ही फ्युजनमध्ये करू शकता किंवा लाईट क्लासिकलमध्ये करू शकता. पण रागदारी शास्त्रीय अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये नाही करू शकत आहे, कारण जी त्याच्यामध्ये पूर्णतः नियम आहे. कुठे थांबायचं, कुठे नाही थांबायचं आहे, कुठल्या स्वराला थांबायचं आहे, ताना कशा पाहिजे, बंदिशीला वेगवेगळ्या तऱ्हेने कसं पाहायचं. एक्झाम्पल,
मोहे गगरना भरना दे, ता मोहे गगरना भरना दे, ता मोहे गगरना भरना दे, ता मोहे गगरना. पहिल्या स्थायीची वेगवेगळ्या तऱ्हेने तर आपण कसं पाहतो, त्या स्थायीला वेगवेगळ्या तऱ्हेने कमीत कमी 50-60 वेगवेगळा विचार त्याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर आलाप, त्याच्यानंतर मग जोडंग आलं, ताना आल्या, लहान ताना, मोठ्या ताना, त्या ताना मग काही तिहाईंचं वेगवेगळं रूप म्हणजे स्वरूप, आणि तिहाई झाल्यानंतर मोठ्या तिहाई, काही त्याला चक्रधार म्हणतात, किंवा लहान तिहाई, मोठ्या तिहाई. त्याच्यानंतर सौंदर्य, त्या तानीमधलं, स्वरांमधलं, आलापामधून प्रत्येक गोष्टीला सौंदर्य आहे, डायनॅमिक्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. शारीरिक, बौद्धिक आणि आत्मिक, ह्या तिन्ही गोष्टी फार जरुरीच्या आहे कलाकार व्हायला. ह्या तिन्हीपैकी जर एकही गोष्टी कमी असेल तर कलाकार नाही होऊ शकत. खास करून तुम्ही हे सगळं समतोल साधता, ते रविचारी क्रॉसिंगमध्ये कसा हा समतोल साधला जातो? क्रॉसिंग हे पूर्णतः फ्युजन आहे, वर्ल्ड म्युझिक ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचे 2 प्रकार आहेत. एक कर्नाटक पद्धती पण आहे, तर ती पण मिक्स आहे त्याच्यामध्ये. हिंदुस्थानी पद्धती, कर्नाटकी पद्धती, मग वेस्टर्नमधलं खूप प्रकार जे आहेत. जसं आपल्याकडे प्रकार आहेत शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय, मग आपण भावगीत, भक्तिगीत, भजन, म्हणजे भजनाची परंपरा, किंवा गझल, खूप आहे प्रकार. सुफी हा एक वेगळा प्रकार आहे. खूप प्रकार आहेत. लावणी, म्हणजे अजूनही आहेत एकदम. आता सुगम संगीतामध्ये त्याच्यामध्ये पण वेगवेगळे रस्ते गेलेले आहेत. तर ह्या असेच वेस्टर्नमध्ये पण आहे. जॅझ, ब्लूज, फ्लॅमेंको, वेस्टर्न क्लासिकल, मग जॅझमधले पण अजून प्रकार आहेत. तर तिथे रॉक मेटल म्युझिक. तर ह्या बऱ्याच या सर्व गोष्टींचा एकत्रित कशा तऱ्हेनं आपण वापर करू चांगल्या तऱ्हेने, तेव्हा ते फ्युजन बनतं. जसं आपण एक बुके बनवतो फुलांचा, वेगवेगळी फुलं आहेत आपल्याकडे, 15 फुलं दिलेली आहेत. ती कुठे मांडायची आपल्याला, कुठे पानं टाकायचीच, कुठे चांगलं फुल दिसेल. तो ह्या वेगवेगळ्या संगीताचे जे जॉनर आहेत, जसं मी सांगितलं फ्लेमेंको किंवा ब्लूज, किंवा त्याच्यातून साऊथमधले कर्नाटकचे फार खूपच सुंदर कॉम्पोजिशन्स आहेत. त्याचा वापर ह्या फ्युजनमध्ये करून, हे मी नाही केलं, हे खूप वर्षांपासून उस्ताद झाकीर हुसेन अब्बाजी, म्हणजे अलका खानसा, रविशंकरजी, ह्या लोकांनी कधीपासून केलेलं आहे. आणि ते इन्स्पिरेशन घेऊन प्रत्येकजण आपल्या विचाराने तो प्रयत्न मानत असतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल मी सांगतो. जसं एक्झाम्पल मी म्हटलं क्लासिकल राग जोग. जोगमध्ये काय, हा शुद्ध जोग आहे. याच्यामध्ये मला आता फ्युजनमध्ये वापरायचं तर मी काय करणार आहे, धुन्नी आले, हा मिक्स झाला, गा पा नी पा गा गा सा नी 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 पा नी पा मा मा. त्याला क्रोमॅटिक म्हणतात. म्हणजे 3-4 स्वर एकत्र येणं, प मा मा प मा मा गा 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 मा गा गा मा मा प. सो ह्या असा वापर हा फ्युजनमध्ये केला जातो. क्लासिकलमध्ये नाही करू शकत. तो तिथे तो गांधार तसाच पाहिजे, तो कोमल ग तसाच पाहिजे. बरं, त्याच्यामध्ये हे पण आहे क्लासिकलमध्ये, किंवा तो गंधार वर्ण यायला पाहिजे किंवा तो गंधार खालून गेला पाहिजे. जसं पुर्याधनाश्री, पुर्या कल्याण याच्यामध्ये ऋषभ जो आहे, कोमल ऋषभ, तो घेऊनच सावर येणं होतं. त्याला थांबायचं नसतं जास्ती.
तो वेगळा राग होऊ शकतो. एक्झाम्पल, हा मारवाकडे जाणं, द कमी एकदम कमी, ने रे ग गा मा धा नी ध म ग गा मा धा गा मा ग रे सा. रिषभचा वापर खूप एकदम असं मायक्रो अल्प आहे. तेच स्वर, सेम स्वर मी समजा रिषभला थांबलो, तेच स्वर आहे, राग चेंज झाला. तो पुरिया होता, हा मारवा आहे, दानी रे गा मा धा धा म ग रे गा रे सा. हा मारवा झाला, तेच स्वर चेंज काही नाही, जाणं येणं पण सेम. पूर्वांग उत्तरांग इथे फिरलो जास्ती. सोनी झाला, सर तेच आहे. असं बऱ्याच रागांमध्ये आहे. त्यामुळे त्या रागाचे प्रिन्सिपल फार महत्वाचे आहेत, की थांबायचं कुठे नाही, तो कुठनं यायचा, त्याला किती, त्याला तो षडज ऋषभवरने येतो का खालून जातो, म्हणजे दैवतवरनं जातो, असा हा विचार म्हणजे फार मोठा विषय आहे. सर, जॅझ आणि जागतिक कलाकारांसोबत, जागतिक संगीत कलाकारांसोबत तुमचे अनेक प्रयोग, अनेक कार्यक्रम गाजलेले आहेत. याकडे आकर्षित होण्याचं नेमकं कारण काय आहे आणि या सगळ्या वेगवेगळ्या परंपरेतल्या वाद्यांशी सतारीची मेळ तुम्ही कशी जुळवतात? त्यापुढे आव्हानं काय असतात त्यात? सतार हे वाद्य तसं रिदमिक पण आहे, म्हणजे मेलडी इन्स्ट्रुमेंट आहे पण रिदमिक पण आहे. कसं तर आपण त्याला पडद्यात, सारंगीला काय होतं की तो थ्रूआउट गळ्याकडे जास्ती व्हेरी क्लोज जाणारी सारंगी आहे किंवा वाईल. पण याच्यामध्ये पडदे असल्या कारणामुळे याच्यामध्ये रिदमिक वेगवेगळे पॅटर्न्स फार इझी तऱ्हेने घेतले जातात. म्हणजे मी असं म्हटलं, ताग दे मे तागड ताग तागड ताग दे मे तागड ताग तागड ताग दे मे तागड ताग तागड ताग दे मे तागड, म्हणजे ही किंवा किंवा धा ते दा दा ते दा ते दा धिना धे दिना, ताग तागड ताग तागड ताग तागड दा दा ते दा दा ते दा ते दा धे 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 दा. तर मेलोडी पण आहे, रिदम पण आहे त्याच्यामुळे, आणि क्रोमॅटिक पण घेऊ शकतो. आणि ह्या गोष्टींमुळे सतारे हे वाद्य कुठल्याही संगीताच्या जॉनरमध्ये जातं, फिट होतं. मग ते जसं मी बोललो, ब्लूज असू दे किंवा मग वेस्टर्न वेगवेगळे प्रकार असू दे, जॅझ असू दे, रॉक असू दे. रॉकमध्ये पण मी वाजवलं आहे. नॉर्वेजियन म्युझिशियन्स, ऑस्ट्रियन म्युझिशियन्स, स्पॅनिश म्युझिशियन्स सगळ्यांबरोबर काम केलं आहे. ह्याच गोष्टींमुळे की ते कुठेही फिट होतं. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे इतकं गाजलं, इतकं समृद्ध आहे की ते साता समुद्रापार गेलं. अल्लार खां साहेब असतील किंवा रविशंकरजी असतील, यांनी पाश्चात्यांना आपल्या या संगीताची, हिंदुस्थानी संगीताची ओळखसुद्धा करून दिली. पण त्यासोबत आपण ज्याला क्लासिकल म्हणतो ते सुद्धा त्यांनी हाताळलं. तर हिंदुस्थानी संगीताला एक श्रोतावर्ग असताना सुद्धा ही गरज का भासली, नेमकी फ्युजनची गरज का भासली? प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपण हे असतंच. रोज आपण वरण भात असं महिनाभर खाल्लं तर कसं होणार? वेगळेपण पाहिजे थोडं तरी. त्यामुळे ह्या लोकांनी इवन अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये पण किशोरताईसारख्या लोकांनी किंवा त्यांच्या गुरूंनी खूप वेगळेपण दिलं आहे क्लासिकलमध्ये. तसंच एक क्लासिकल असताना फ्युजन हा एक वेगळा प्रकार आहे. जसं मी म्हटलं की खूप जॉनर वेगवेगळे आहेत. तर त्या फ्युजनमुळे आजच्या पिढीपर्यंत कसं लवकर पोहोचू शकतो आपण, ह्या गोष्टींचा पण ह्या लोकांनी विचार केला. थोडं त्याच्यात ड्रम आला
कीबोर्ड आला, बेस गिटार आला, लीड गिटार आला, असे भरपूर इन्स्ट्रुमेंट्स आहेत वेस्टर्नमधले पण. आणि त्याचं मिक्सिंग एवढ्या सुंदरपणे त्याने केलं आहे. बेस काय आहे? क्लासिकल आहे. जर तो क्लासिकल शिकला नसेल तर कधीच वाजू शकणार नाही. त्याचं फाउंडेशन जर स्ट्रॉंग नसेल तर कुठलाच विद्यार्थी किंवा कलाकार असं काहीही करू शकणार नाही. बेसिक काय? फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे. एका मिनिटामध्ये ती सरगम वाजले पाहिजे. म्हणजे शारीरिक स्ट्रॉंग पाहिजे. बौद्धिक काय पाहिजे? बौद्धिकमध्ये विचार, म्हणजे कसं घेऊ मी याला, डिझाईन कसे बनवू मी, हे डिझाईन कसं चांगलं वाटेल, वेगवेगळ्या डिझाईनचे आलाप कसे घेऊ मी, वेगवेगळ्या डिझाईनचे ताना कशा घेऊ मी, मग त्याला त्याच्यात मग भाव, इमोशन्स, तो आत्मिक ज्याला म्हणतो आपण, तो त्याच्यानंतरचा भाग. या 3 गोष्टी साध्य व्हायला पाहिजे. तर थोडं चेंज, काहीतरी युनिक केलं पाहिजे असं प्रत्येकजण विचार करत गेला. झाकीरबाईंनी, आपण जर तिरकोकाचामध्ये तबला ऐकू आणि झाकीरबाईंचं ऐकू, किती फरक आहे. तसंच त्यांनी वाजवलं असतं ना, तसं ऑफकोर्स वाजवू शकत होते, ते वाजवायचे. ते त्यांना सांगा तुम्ही, आज फक्त तिरकोकांचा वाजवायचे, ते आज फक्त अमीर हुसेन खानचा वाजवायचे, आज फक्त नथू खानचा वाजवायचे. ते काय बापरे, भरून आलेले लोक आहेत असे लोक. त्यामुळे म्हणजे आपण फार जुन्या काळी गेलो. तसंच जर पंचमदानी केलं असतं, चेंज आणला नसतं गाण्यामध्ये, ते पंचमदा झाले नसते. ते त्याने खूप चेंज आणला. त्यांनी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स मिक्स केले त्याच्यामध्ये, वेगवेगळं. आणि जे आम्ही आज वाजवतो ते सगळं तिथूनच आलेलं आहे. खूप काही पॅटर्न्स आहेत, कमाल आहेत पॅटर्न्स. ते साधे सोपे नाही, तेव्हा ऐकायला सोपे असतात. ते खूप खूप कठीण असतात वाजवायला. त्यामुळे त्यांनी पण त्यांच्या समकालीन आणि त्यांच्या अगोदरच्या म्युझिशियनना खूप ऐकलेलं आहे, खूप अभ्यास केलेला असतो या लोकांनी. म्हणजे भरपूर लोक आहे, सगळ्यांची नावं घेत नाही. आत्ता पंचमदाचा इथे फोटो लागले, त्यांचं नाव घेतलं. खूप लोक आहेत, कमाल काम केलं आहे लोकांनी. म्हणजे सगळेच, आशाजी काय, तातीजी काय, किशोरताई काय, सगळेजण आपल्या स्थानावरती एक 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 हिमालय आहे. आणि यांच्या कामामध्ये मी खूप लहान आहे बोलणं. म्हणजे एक नुसतं त्यांचं 3 मिनिटाचं गाणं असतं आशाजींचं, का रे अश्रू येतात असे. तुम्ही कुठले वेगळ्या दिशामध्ये आहात असं वाटतं. काय गायलात त्या, की आणि कसलं गायलात त्या, म्हणजे वेगवेगळे जॉनर, काही सांगा त्यांना. तसं ही सतार वाद्य सगळ्या जॉनरमध्ये फिट होतंय. सर, फ्युजन आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिदम बघ, रिदम पण वाजू शकतो इकडे, काही करू शकतो. थोडा रिदमिक काहीतरी बाबा. आणि आता आपण आलाप घेतला, फिल्मी संगीत तर आहेतच, खूप वाजते. मी बऱ्याच फिल्म्समध्ये वाजवले. बाजीराव मस्तानी म्हणा, किंवा आपलं बालगंधर्व मूवी मी म्हणजे रईसखानापासून सगळ्यांनी बऱ्याच फिल्म्समध्ये वाजवलेलं आहे. तसंच आता मी आलाप घेतला आणि मी आता इफिशियंटची स्टार्ट आहे. म्हणजे जसं मी आलाप घेतला किंवा त्याच्यातलं बारकावे इंट्रोकसीस त्या आलाप प्रत्येक फ्रेजमध्ये घेतलं, ते आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या आत्म्याला डान्स करवत आहे. पण वेस्टर्न म्युझिकमध्ये तुम्ही बीट्स घेऊन मी काहीतरी वाजवलं, ते लगेच आपले अवयव लगेच फिरकायला लागते, डान्स आपण करतोय.
कुठलंही तुम्ही तसं कुठलाही पॅटर्न आहे हा. 1 2 3 4 आलापमध्ये तसं करणार नाही. ते आतून सर फ्युजन आणि रिमिक्स यात काय फरक आहे नेमका आणि फ्युजन हे शास्त्र आहे का तुम्हाला व्यक्तिशः त्यात काय जवळचं वाटतं? मला कुठल्याही प्रकारचं सर्व हां. प्रकारचं म्युझिक आवडतंय. असं नाही की मला हे आवडत नाही, हे आवडत नाही, अजिबात नाही. सगळं आवडतंय. फक्त चांगल्या तऱ्हेने त्याचं जसं मी म्हटलं बुके बनवायचं चांगलं व्हायला पाहिजे बुकेचं. कसंही त्याला फुलं ती त्याच्यात टाकली आणि नाही. तसं ते चांगल्या तऱ्हेने त्याला त्याची गुंफण म्हणू का आपण प्रस्तुती करणं फार महत्त्वाचं आहे. चांगल्या तऱ्हेने तरच ते चांगलं वाटेल. कसंही बनवलं तर अरे बेसूर आहे की चल ना अभी टाइम नाही आहे, चल जल्दी चल लवकर करून टाक लवकर कसंही नाही. तसं नाही. पूर्वी सिनेमात गाणं हे कमी दर्जाचं मानलं जायचं. अनेक बड्या गायकांनी त्याला नकार सुद्धा पूर्वी दिला असे अनेक किस्से सुद्धा आहेत. तर फ्युजन म्युझिकच्या बाबतीत सुद्धा असं काही आहे का? नाही मला असं वाटत नाही. कारण का माहिती आहे का किशोरताई काय आहे किशोरताईंनी काय करून ठेवलंय शास्त्रीय त्यांनी नाही गायलंय मूवीजमध्ये त्यांनी पण गायले की. तर कमीपणाचा विषय नाही. तो मार्ग चूज करतोय मला हे करायचंय. कोण म्हणतो मला नाही फ्युजन वाजवायचंय, कोण म्हणतो मला फक्त फ्युजन वाजवायचंय, कोण म्हणतो मला फक्त लाईट वाजवायचंय, कोण म्हणतो मला फक्त साथसंगत करायची आहे, मला सोलोइस्ट नाही बनवायचंय. त्यामुळे तो म्हणजे ते काही लोकांना वाटत असेल की नाही त्यांना आवडत नाहीये असं मला वाटत नाही. कारण त्यांनी सगळ्यांनी तुम्ही नाव घ्या सगळ्यांनी फिल्म्समध्ये काम केलेलं आहे. तिरकवा खासाबांपासून अब्बाजींपासून किशोरताईंपासून रशीद खानपासून म्हणजे भरपूर लोक आहेत. सगळ्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गायलंय वाजवलंय. आपली परंपरा न सोडता त्यांनी हा विचार केला की मी फक्त ह्याला धरून आज 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 मी विचार केला मी ऑर्केस्ट्रामध्ये वाजवत नाही. मला कमीपणाचं नाही आहे बिलकुल नाही. मला आवडेल. आता मी जो षण्मुखानंमध्ये कमाल प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये लुईस बँक्स आणि मीही होतो आणि फुल ऑर्केस्ट्रा होता. खूप सुंदर गाणी आणि पंचमदांची ग्लिटराटरी म्युझिक अकॅडमी जिथे मी शिकवतोय बँड्राला वेस्टला बालगंधर्वमध्ये आणि स्वरदा या संस्थेतर्फे हा कार्यक्रम फार यांचे कार्यक्रम फार वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. तर आम्ही वाजवले हाऊसफुल पॅक आणि मी हिंदी गाणी वाजवली 5 अजूनही वाजवतोय मी. कमाल पंचमदांची गाणी कमाल. तर मला असं वाटतं की असं फ्युजनच्या बाबतीत बिलकुल नाही आहे. काही लोकांना अजूनही आहे पण ते हो त्यांना पटायला लागले. सर फ्युजन आणि शास्त्रीय संगीत हे जर जवळ केलं तर पूर्णपणे शास्त्रीय संगीतावर अवलंबून राहणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का? प्रत्येक माणसांवरती आहे, प्रत्येक कलाकारावरती आहे. तुम्हाला काय करायचंय आयुष्यामध्ये, तुम्हाला आवड त्याची किती आहे. कोणी म्हणतो मला नाही फ्युजन करायचं, मी फक्त क्लासिकल मी डाळ रोटी खाऊन घरी बसेन असं म्हणतो. कोणी एखादा म्हणतो ना मी आज मोठमोठे गायक आणि गायिका आज कौशिकीची सारखे पण वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतायत. फक्त क्लासिकल धरून नाही आहे ती. शी इज डुईंग लॉट ऑफ डिफरंट प्रोजेक्ट्स. ऑफ अ ग्रेट सिंगर. आज असे बरेच कलाकार आहेत जे भारतीय शास्त्रीय संगीताला धरून वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत आहेत. खूप लोक आहेत ज्यांना म्हणजे आपण असं पाहू की क्लासिकल आणि मासिकल ज्यांना हिंदी गाण्यांची आवड आहे, जी जुनी गाणी नवीन गाणी ते हिंदी गाण्याला जातील. ज्यांना फक्त अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत ऐकायचं आहे, प्युअर क्लासिकल ऐकायचं आहे, ते इकडे जातील. समजा आज इकडे एखादा गायक गायिका आहे आणि इकडे अरिजित सिंग यांचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आहे, तर इकडे 20,000 30,000 लोक असतील.
तशी लोक इथे क्लास असणार आहे. तिथे पण क्लास लोक असणारच, पण त्यांची आवड वेगळी आहे. इथे फक्त क्लासिकल ऐकणार आहे. त्याच्यामध्ये सतार असेल, तबला सोलो असेल. सर, सिम्फनीचा प्रस्ताव हल्ली वाढत चाललाय. तुम्ही सुद्धा सितार सिम्फनीचे प्रयोग करताय, ते नक्कीच अभूतपूर्व आहे. तर नेमका त्याबाबतचा तुमचा अनुभव काय आहे आणि सिम्फनीचं भविष्य काय आहे? जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येक माणूस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही सतार सिम्फनी मी आज माझ्याकडे जे कमीत कमी 70 ते 75 विद्यार्थी शिकत आहेत. कांदिवली स्वर संस्कृती म्युझिक अकॅडमी आणि बँड्राला ग्लिटराटी म्युझिक अकॅडमी बालगंधर्व 5वा मजला 503 ह्या क्लासमध्ये मी पण शिकवतोय. तर आज इथे आमच्याकडे 70 स्टुडंट्स आहेत. त्याच्यामधून माझ्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी आहेत, ते वेगळे आहेत. त्यामुळे एक 50 लोक सितार घेऊन जेव्हा बसतात आणि त्यांचा साऊंड, त्याच्याबरोबर ड्रम, कीबोर्ड आणि तबला, 2 तबले, आणि त्याचं बाकी म्युझिकचं करणं माझं काम आहे की त्याला कसं पाहायचं, संगीताला कसं पाहायचं. त्याला मग मी सगळं सांगितलं की त्याला सुंदर कसं बनवायचं, कसं साऊंड, एक वेगळा साऊंड कसं द्यायचं आहे. येस, त्याच्यामध्ये पण काही हिंदी मी वाजवतो, कधी कधी काही रिक्वायरमेंट असते. काही वर्ष मी आता जवळजवळ 8 वर्ष झाली हा प्रोजेक्ट मी करतोय. तर खूप डिमांड आहे. जास्ती कॉर्पोरेटमध्ये आहे, वेडिंगमध्ये आहे, पब्लिक शोमध्ये आहे. तर सिम्फनीला खूप डिमांड आहे आणि येस, इकॉनॉमिकली तर आहेच. तुम्ही सतार अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ओळखले जातात. तर शास्त्रीय संगीत माहीत नसलेल्यांपर्यंत सतार पोहोचवण्याचे कोणते मार्ग आहेत आणि याबाबत तुम्हाला काय वाटतं? बरेच विद्यार्थी जेव्हा शिकायला येतात अकॅडमीमध्ये, तेव्हा त्यांना काही गंध नसतो. काही लोकांना हे माहीत नसतं की तानपुरा सितारमधला फरक काय. असे लोक पण असतात. त्यांना कोण संतूर म्हणतं, कोण सरोद म्हणतं, असे पण त्यांना काहीतरी म्युझिक शिकायचे, काहीतरी त्याच्यामध्ये त्यांना ऐकून आनंद येत असतो, हे मात्र खरं आहे. तर ह्या लोकांना आम्ही बेसिक्स आधी शिकवतो आणि त्याच्यामध्ये हळूहळू त्यांना गोडी कशी लागेल ह्याच्याकडे आमचा कल असतो. म्हणजे शास्त्रीय संगीताचे बाबा हा राग यमन आहे, ह्याला रिलेटेड गाणी कुठली आहेत, हिंदी गाणी म्हणा, म्हणजे किंवा मराठी भाषेतली गाणी म्हणा, वेगवेगळी अशी भरपूर गाणी आहेत, वेगवेगळे लँग्वेजेस आहेत. तर हे त्यांच्यापर्यंत आम्ही असं त्यांना थोडंसं तालाचा अभ्यास, थोडं लयीचा अभ्यास, म्हणजे बाबा हे ठेके कुठे कुठे येतात. बाबा जसं आज बाबा हा ठेका माहिती आहे का कसा आहे, झपताला आहे. हे कसं आहे, रूपक आहे. त्यांना धेन्ना धेन्ना हे कुठे लागलं, हे कुठे तुम्ही ऐकलं असेल, हे सुरानू, तिथे रूपक आहे. किंवा धिन तात धिक धा धिक धा तात ताक धिक, हे कुठे नवरात्रीचा येणार आहे, खेमटा आहे. तर असे तीन ताल हा सगळ्यात मोठा राजा ताल. बाकी केरवा, दादरा हे फिल्म संगीतामध्ये खूप वापरले जातात. तर त्याला छंदताल म्हणतो आम्ही, छंदताल. तर ह्या सगळ्यांची आम्ही हळूहळू त्यांना, आणि एक शिकवायची पण एक पद्धत असते, त्यांना गोडी लागण्याची पण पद्धत असते. असे माझ्याकडे जे विद्यार्थी, मला वाटतं बाबा यांचं कसं होणार, काय होणार, मला माहीत नाही टिकेल की नाही, ते आता 8-8 वर्ष टिकून आहेत. असे काही श्रोतावर्ग आहे का की जो तुमचा प्रयोग पाहायला आला आणि तो तुमच्याशी कायमचा जोडला गेला? जेव्हा आम्ही वाजवत असतो त्या वेगळ्या विश्वामध्ये जाण्याचा प्रयत्न असतो. कधी कधी माहीत नसतं आम्ही कुठे आहोत. म्हणजे त्या रागामध्ये घुसण्याचा प्रयत्न असतो, त्या रागाच्या स्वरांमध्ये घुसण्याचा प्रयत्न असतो, त्या रागामध्ये घुसण्याचा प्रयत्न असतो. तो यमन असेल, दरबाराचा गंधार कसा लागला पाहिजे, बागेश्वरीचा गंधार कसा लागला पाहिजे. तो गंधार कोमलच आहे, पण तो फरक आहे. आणि
ह्या सगळ्या गोष्टीतनं त्या ऑडियन्सशी कनेक्टेड असतो. त्या प्रत्येक फ्रेजमधून, प्रत्येक जे काय वादन होत असतं त्याच्यामधून. त्यामुळे ते जेव्हा तो एखादा माणूस येतो आणि सांगतो, त्याने मी कधी सतार ऐकलं नाही, पण आज मला खूप वेगळं वाटलं, मला खूप बरं वाटलं. आम्हाला कळलंच नाही की मी 1 तास, 1.5 तास कसं बसून होतो इकडे. मी कधीच नाही गेलो कार्यक्रमाला. हीच आम्हाला पावती असते. तुम्हाला अनेक ग्रॅमी पुरस्कारांचं नामांकन मिळालंय. तुमच्यासाठी त्याचं मोल किती आहे आणि त्यामुळे तुमच्या स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का? आयुष्यात तर जसं आपण पुढे जातो तसं त्याची डेप्थ कळायला लागते. जसं आपण जातो, डेप्थ अजून खाली जात असते. अजून किती करायचं आहे, तेव्हा अजून भरपूर करायचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा ग्रॅमी नामांकन मिळालं, नॉमिनेशन्स मिळालं, किंवा ग्लोबल इंडियन अवॉर्ड्स म्युझिकचं नामांकन माझ्या अल्बमसाठी मिळालं, अलॉंग विथ अनुष्का शंकर, A.R. रहमान, कर्ष काले, तर ते खूप बरं वाटलं. कारण त्याने दखल घेतली कलेची. जे काय काम केले त्यांना आवडलं. आणि ऑफकोर्स एकावरती नसतं ते, भरपूर लोकांकडून मतं घेतली जातात. त्यामुळे त्यांनी ह्याला नामांकन दिले. ते खूप ऑफकोर्स प्रत्येक कलाकाराला आवडेल की त्या कलेची दखल घेतल्याबद्दल. मांडणं जरा तोच ना. नव्या पिढीमध्ये एकूण शास्त्रीय संगीताबद्दल आणि त्यातही सतारीबद्दल किती जिज्ञासा आहे आणि त्यातही तुम्ही ग्लिटरिटी अकॅडमीमध्ये कार्यशाळा घेता, तर तुमचा अनुभव काय आहे? येस, मी आधी सांगितल्याप्रमाणे 70 विद्यार्थी आहेत जे अजूनही येत आहेत, शिकतायत. काही जण आउट ऑफ इंडियात गेलेत किंवा जात आहेत. मग ते ऑनलाईन शिकतायत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर ग्लिटराटी म्युझिक अकॅडमीमध्ये माननीय आशिष शेलार साहेब यांनी इथे जी संधी दिलेली आहे अकॅडमीसाठी, आणि यांचे आम्ही सर्वजण खूप आभारी आहोत. कारण ह्या विद्या जी गुरूंकडनं आम्हाला मिळाली ती इथे सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम करायला ही संधी आम्हाला पाहिजे असते. जागा पाहिजे असते, प्रॉपर त्याचं मॅनेजमेंट पाहिजे असतं. आणि ते इथे बांद्रा बालगंधर्व हॉलच्या वरती 503 या हॉलमध्ये संगीताचे वर्ग चालू आहेत. याच्यामध्ये गायन, वादन, सतार आणि तबला आणि गायनाचे वर्ग चालू आहेत. सध्या तुमच्याकडे काय नवे प्रोजेक्ट्स आहेत आणि शास्त्रीय संगीताकडे, विशेषतः सतारीकडे वळू इच्छिणाऱ्या नव्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? खूप कालच सुरू केला मी एक प्रोजेक्ट. कालच सुरुवात झाली. आणि अजूनही काही जुने प्रोजेक्ट्स आहेत. जिनो बरोबर आहे आणि एक अभिषेक मिस्त्री बरोबर एक प्रोजेक्ट करतोय आत्ता. छान मुलगा आहे तो, कीबोर्डिस्ट आहे. प्लस मग माझं जो बँड आहे क्रॉसिंग, त्यांच्याबरोबर एक प्रोजेक्ट चालू आहे. तो पेंडिंग आहे, तोही चालू आहे, तोही करतोय. परत जसं तुम्ही म्हणालात की नवीन मुलांना, कारण आजकाल बरीच मुलं फाउंडेशनकडे लक्ष देत नाहीत. त्यांना फास्ट पाहिजे असतं सगळं. म्हणजे सोशल मीडियामध्ये फॉलोअर्स वाढले पाहिजे, सोशल मीडियामध्ये त्यांना कॉन्सर्ट्स मिळाले पाहिजे, त्यांना व्ह्यूज आणि लाईक्स मिळालं पाहिजे, याच्याकडे जास्ती कल असतो आणि रियाजाकडे कमी कल असतो. तसं न करता रियाजाकडे लक्ष देऊन, बाबा एका मिनिटाला एवढं सरगम व्हायला पाहिजे, बेसिक जे अलंकार आहे ते स्ट्रॉंग वाजले पाहिजे. तबला म्हणजे धदातीर धदातींना किंवा धदातीकडे धदातींना, हे बेसिक्समध्ये सगळे फाडून वाजले पाहिजे.
तसेच अलंकार सितारेमध्ये फाडून वाजले पाहिजे. क्लिअरिटी विथ क्वालिटी. आणि ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं आणि ह्याच्यातनं पुढे मग जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे शारीरिक, बौद्धिक आणि आत्मिक ह्याला धरून आपण जर गेलो तर ऑटोमॅटिक तुम्हाला काम ऑटोमॅटिक संपूर्ण चालून येणार. इकडे तिकडे जाऊन मला काम द्या म्हणण्याची गरज पण येणार नाही. माझा क्रॉसिंगचा जो बँड आहे त्याचं नाव रविचारी क्रॉसिंग. त्याच्यामध्ये जिनो बँक, शेल्डन डिसिल्वा, संगीत दलदीपूर, सत्यजित तवलकर आणि मी. तर ह्या बँडचे आम्ही कार्यशाळा घेणार आहोत. ग्लिटर आर्ट म्युझिक अकॅडमीतर्फे लवकरच आम्ही डेट कळवू सोशल मीडियावरती. मगाशी तुम्ही म्हटलात की नवीन पिढीने या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. बुद्धी, मन आणि शारीरिकरित्या त्यांनी एकाग्र झालं पाहिजे. तर आज आम्हाला सतार म्हटलं की रविचारी हे नाव समोर येतं आमच्या. पुढच्या 10 वर्षांनंतर येतच बोलले. तर पुढच्या पिढीमध्ये हे सगळं संक्रमित व्हावं यासाठी काय पावलं उचलली गेली पाहिजे आणि मुलांनी नेमकं काय केलं पाहिजे, जे नवीन पिढी आहे त्यांनी? नवीन पिढीमध्ये जे स्ट्रॉंगली रियाज करतात ते पुढे जातात. जे फक्त त्याच्यामध्ये पूर्ण स्वतःला झोकून देणं म्हणतो त्याला आपण, आणि फक्त त्या मला हे साध्य करायचं म्हणून फोकस करत असतो तो मुलगा. मला हे साध्य करायचं आहे, मी नोकरी पण करणार, तिकडे मी माझं पार्ट टाइम दुसरी पण नोकरी मी करणार, थोडं मी सतार पण मला करायची. तसं नाही होत, असं नाही होणार. तुम्हाला सतारीमध्ये नाव करायचं असेल, सतारीमध्ये पूर्ण तुम्हाला गुरूंकडनं परमिशन घेऊन मी पुढे जाऊ शकतो. कितपत जाऊ शकतो हे गुरुच सांगू शकतो. कोणीही येतो. एक माझ्याकडे मुलगा CA झाला. तो CA झाल्यानंतर मला फक्त म्युझिकच करायचं. म्हटलं ठीक आहे, तू आधी 30 सरगम कर, मग बघू. म्हणजे ते 30 सरगम करणं हे सोपं नाही आहे एका मिनिटाला. हां, त्याला 4 महिने लागतील, 5 महिने लागतील, पण ते केलं पाहिजे ना, मेहनत आहे ती. एवढं तू कर, तर मग पुढचं मी बघतो. मग त्यांनी फोकस करणं त्या नवीन पिढीबद्दल मी विचारलाय प्रश्न, तर तो त्या आजकाल खूप लहान मुलांमध्ये, आजच्या पिढीमध्ये खूप बाकी इश्यूज आहेत की अरे त्याचं नाव भरपूर आहे, त्याच्याकडे जाऊ शिकायला, अरे त्याचं नाव भरपूर आहे, त्याच्याकडे शिकायला जाऊ. म्हणजे मानसिक पण त्यांचा प्रॉब्लेम असतो, तो नसायला पाहिजे. शारीरिक, बौद्धिक, आत्मिक हा विषय झालाच, पण त्यांच्याकडे आहेच. खूप छान, सुंदर आहे, देवाने दिलेली देणगी पण आहे. त्याच्याकडे आहे कला, देवाने त्याला दिले. हां, ग्रास्पिंग खूप छान असतं, तो कॅलिबर छान आहे, सगळं आहे, पण कुठेतरी अहंकार, मग तिथे सगळं खलास होतं. आणि ह्या गोष्टीमुळे जेवढं काय आहे ते त्याचं ग्राफ कुठे वरती यायच्या अगोदर तो ठाप करून खाली पसरून तो निघूनच जातो कुठेतरी. सर, आम्हाला आणि प्रेक्षकांना नक्कीच जाता जाता एक सतारीचं वादन ऐकायला आवडेल. तुम्ही यूट्यूबला आहे, हां. पण ते वाजवतो.
सर, या सुरेल गप्पांच्या मैफिलीत आपण सहभागी झाला, आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. एखाद्या कलेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते खरं तर अमूल्य असतात. असेच प्रयत्न सतार वादनाच्या माध्यमातून पंडित रविचारीजी सातत्याने करत आहेत. आपल्या कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा, समर्पण आणि संवेदनशीलता याला आमचा मनपूर्वक सलाम. आजची ही सुरेल मैफल याच सकारात्मक विचारांसह इथेच थांबवूयात आणि पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह, नव्या पाहुण्यांसह, गप्पांच्या या मैफिलीत अजून एका प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.